नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 24 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. तर आपल्याला असं बघायला मिळतंय की सखीचा जर जॉब गेलाय आणि सखीचा जॉब हा सरकारने घालवलाय. सखी घरी येऊन खूप रडत असते आणि ती खूप देवाला दोष देत असते, देवाला प्रश्न विचारत असते. कान्हाला सखीचं रडणं काही बघवलं जात नाही आणि कान्हा तिला आयडिया देतो की आपल्या चाळीतल्या मुलांचा इंग्लिशचा क्लास घ्यायचा. इंग्लिशचा क्लास चाळीतल्या मुलांना काही परवडत नाही बाहेर, पण सखीकडे नक्कीच परवडेल. सखी सगळ्यांना मस्त क्लास शिकवते आणि सगळ्या मुलांना आपल्याकडून पार्टी देते. तिला पहिलाच जॉब मिळाला आहे म्हणून ती सगळ्यांना गोळा खाऊ घालते. सगळे गोळा पार्टी एन्जॉय करतात आणि सखी त्यांना शिकवून आनंदी असते. तिला पैसेही थोडेफार मिळालेले असतात. सखी खुश होऊन घरी निघून जाते. तर रात्री सगळ्याच मुलांना त्रास होऊ लागतो. मुलांचं पोट दुखत असतं, मळमळत असतं, उलट्या होत असतात आणि सगळी मुलं रडत असतात. चाळीमध्ये नुसता हाहाकार उठलेला असतो. कान्हा सखी बाहेर येतात. सखी कान्हा विचारतात, हे सगळं काय चालू आहे? किरण सांगतो, त्यांना विषबाधा झाली आहे. ती दुपारी नाही का गोळा खाल्ला त्याच्यामधून. एक मुलगी तर बेशुद्ध पडते आणि तिची आई मोठ्याने किंचाळते. सखीला भीती वाटत असते. या मुलांना काही व्हायला तर नको ना असं वाटतं. सखी विचार करते की असं कसं होऊ शकतं? गोळा तर आपण साध्या माणसाकडून मागवला होता. सखीला यामध्ये कळत नाही की हे सगळं सरकारने केले. आता कान्हा या सगळ्यातून सखीला कसं सुखरूप बाहेर काढतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सखीला जॉब मिळाला या आनंदात ती सरकारच्या घरी पेढे घेऊन येते. सखी कान्हा खुश असतात, पण सरकारला तिचा आनंद काही बघवला जात नाही. सरकार तिच्या आनंदावरती विरजण घालते. सखीला फोन येतो आणि तिला कळतं की तिचा जॉब गेलाय. सखी कान्हाकडे बघते आणि तिला वाटतं की कान्हाने सगळं सरकारला सांगितलंय. कान्हा आणि सरकार या दोघांनी मिळून आपली नोकरी घालवली आहे. कान्हा सांगायचा प्रयत्न करतो की त्याने काहीच केलेलं नाही आहे, पण सखी काही विश्वास ठेवत नाही आणि त्यात भरीतभर म्हणजे सरकार तिला खिजवते. ती सखीला म्हणते, सखी अगं जॉब मिळाल्याच्या आनंदात तू एवढं सेलिब्रेशन केलं. पेढे काय, फुगे काय, मुलांना खाऊ काय, आणि तुझ्याकडे होते नव्हते ते पैंजण विकून का गहाण ठेवून आलेले पैसे ते संपले असतील का उरलेत काही? आता काय करणार तू? काय विकणार? सखी कान्हाकडे बघते. ती कान्हाला म्हणते, कान्हा तू सगळे अपडेट दिलीस ना? मी पैंजण गहाण ठेवले, ते पैशांचं सगळं आणलं आणि आता जॉब मिळाला ते पण? कान्हा म्हणतो, नाही बेबी सरकार, मी काही केलेलं नाही, विश्वास ठेवा. सखी काही विश्वास ठेवत नाही. सखी रडत असते. सखी म्हणते, मी काय बिघडवलंय सरकार तुमचं? का मला माझं जगू देत नाहीये तुम्ही? अहो मी काय मागितलं असं? आईचं प्रेम मागितलं होतं, ते तर तुम्ही देऊ शकला नाहीत. पण का माझ्या वाटेत अडथळे आणता तुम्ही? माझं सुख इतकं खुपतं का तुम्हाला? का असं करता? माझ्या वाटेत का काटे पेरून ठेवलेत तुम्ही? का अडथळे आणता? सरकार म्हणते, अगं तुझ्या वडिलांनी सांगितलंय ना काट्यांची फुलं बनवायची, मग जा त्या काट्यांची फुलं बनव. जा जा, तू चांगले प्रयत्न करतेस ना, कर अजून चांगले प्रयत्न कर. आणि सखी विसरू नकोस, चॅलेंज चॅलेंज संपलं नाही आहे अजून, चॅलेंज अजून बाकी आहे. आणि हे बघ, चॅलेंज पूर्ण करायचं त्यासाठी तोंड गोड करावं लागेल. सरकार सखीला पेढा खाऊ घालायला पुढे येते. ती म्हणते, आता पेढा खा आणि तोंड गोड कर. सखी पेढ्यांचा बॉक्स तिथेच फेकून निघून जाते. कान्हाही तिच्या मागे मागे जातो. सरकार इथे खूप खुश असते. सरकार तो पेढा घेते आणि मीनाक्षीकडे येते. सरकार मीनाक्षीला म्हणते, मीनाक्षी काय झालं ग? सकाळी तर तू राशी भविष्य वाचत होती, सगळं चांगलं होणार आहे म्हणत होती. बघितलं ना, सगळं चांगलं सुखाचं अजिबात होणार नाहीये. आठवते ना तुझं बाळ कसं मारलं मी? मी या घरामध्ये कुणालाही सुखाने झोपू देणार नाही आणि कुणालाही मी आनंद मिळू देणार नाही. सरकार मीनाक्षीच्या तोंडामध्ये पेढा कोंबते आणि तिथून निघून जाते. मीनाक्षी, परशुराम यांना खूप वाईट वाटलेलं असतं. ते रडत बसलेले असतात. तर रात्री सखी घरी येते. ती साईबाबाच्या मंदिरात जाऊन घंटा वाजवते आणि सगळे चाळकरी तिथे जमलेले असतात. सखी साईबाबाला उत्तर मागत असते. सखी साईबाबाला म्हणते, साईबाबा हे काय चालू आहे सगळं माझ्या आयुष्यामध्ये? माझ्या आयुष्यात कधी सुखाचे दिवस येणार? काय चालू आहे सगळं? खोटारडी माणसं काय, खोटी लोकं काय माझ्या आयुष्यामध्ये सारखं चालू आहे. अहो मला स्वप्न पूर्ण करायचंय, मला माझा आनंदात जगायचंय. आईचं प्रेम तर मिळालं नाहीये, बाबा पण नाही आहेत आणि त्यात आनंदात पण मला जगता येत नाहीये. का? मी काय मागितलं होतं? मला थोडेसे कष्ट करायचे होते आणि पैसे कमवायचे होते, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं होतं. पण हे सगळं काय चालू आहे? आता माझ्याकडे पैसे नाही आहे आणि माझ्याकडे नोकरीसुद्धा नाही. आता मी काय करू, कसं जगू? कान्हाला सखीचं रडणं बघवलं जात नाही. कान्हा म्हणतो, सरकार अहो तुम्ही रडू नका हो, अहो मी आहे ना, आणि मी असताना तुम्हाला कशाची काळजी? सखी कान्हाकडे येते. ती कान्हाला इंग्लिशमध्ये खूप बोलायला लागते.
सखी म्हणते, तू माझ्यापासून लांब राहायचा. तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलाय ना तेव्हापासून माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले. निघून जा इथून. आणि का असं वागतोस रे? का माझ्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण करतोस तू? हे सगळं करून तुला काय मिळतंय? सखी इंग्लिशमध्ये कानाला खूप बोलत असते. कान्हाला या सगळ्याचं काही वाटत नाही. कान्हा या सगळ्यातून एक मार्ग काढतो. कान्हा चेहऱ्यावर स्माईल ठेवतो आणि सखीला म्हणतो, वा 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 बेबी सरकार, अहो काय इंग्लिश बोललात तुम्ही. काही कळलं नाही आम्हाला, पण काय ते फाड फाड इंग्लिश. अहो तुम्हाला माहिती आहे का, आमच्या हे चाळीतली मुलं, त्यांना इंग्लिश बाहेर शिकता येत नाही हो. फी खूप जास्त असते ना. आता तुम्ही एवढं छान इंग्लिश बोलताय म्हटल्यावरती तुम्हाला छान इंग्लिश शिकवता पण येत असेल. तुम्ही शिकवाल का यांना? म्हणजे बघा, तुम्ही बाहेरच्यासारखी जास्त फी पण घेणार नाही आणि यांना चांगलं शिकवाल पण. पर्सनली तुम्ही सगळ्यांकडे लक्ष द्याल, हो ना? चाळीतल्या मुलांची प्रगती होईल हो. प्लीज तुम्ही यांचे क्लासेस घ्याल का? म्हणजे कसं आहे, तुम्हाला पण काम मिळेल. ते काय म्हणतात ते वर्क फ्रॉम होम का काय, ते होईल ना. बघा, म्हणजे तुम्हाला बाहेर जॉब करायची गरज नाही, घरातल्या घरात जॉब मिळेल. सखीला ही आयडिया खूप आवडते. सखी सगळ्यांना विचारते, चालेल का तुम्हाला? सगळ्यांचे पॅरेंट्स म्हणतात, हो आम्हाला चालेल ना. सखी जर शिकवणार असेल ना तर आमची काळजीच मिटेल. सखी उद्यापासून तू क्लास घ्यायचा आहे. सखी खूप खुश होते. ती देवाचे आभार मानते. तर दुसऱ्या दिवशी कान्हा सरकारला फोन लावतो आणि सगळे अपडेट देत असतो. सखी आता मुलांचे क्लास घेणार आहे हे सांगतो. कान्हाचं बोलणं ऐकून सरकार मोठमोठ्याने हसायला लागते. सरकार म्हणते, अरे कान्हा काय जोक करतोय, तिला काय जमणार आहे का शिकवायला? जमणारच नाही तिला. आणि ते चाळीतले लोक किती पैसे देणार आहेत देऊन देऊन. जाऊ देत, तिला घ्यायचं आहे ना क्लास घेऊ देत. पण तू आहेस ना, तिच्या क्लासमध्ये अडथळे आणायचे, तू आणायचे अडथळे. मी तुला जसं सांगेल ना तसं करायचं सगळं. सखीला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होईल ना एवढा त्रास द्यायचा आहे. कान्हाला हे सगळं करायचं नसतं, पण त्याच्याकडे नाईलाज असतो. त्यामुळे त्याला मान डोलवावी लागते आणि होकार द्यावा लागतो. कान्हा फोन कट करून टाकतो. किरण म्हणतो, कान्हा आता काय करणार आहेस तू? तुला मी आधीच सांगितलं होतं, तू जो मार्ग निवडला आहेस ना त्याच्यामध्ये इथे आड आणि तिथे विहीर. काय करणार आहेस तू? आता मुलांना त्रास होणार आहे असं करणार आहेस का? आणि कुणाचं ऐकणार आहेस, सखीचं का सरकारचं? कान्हा म्हणतो, नाही, मला आता गाडीतल्या त्या मालकाचं, त्या काठीवाल्या मालकाचं आणि काठीचं ऐकावं लागणार आहे. कारण मी इथे यायचं की नाही हे त्यांनी ठरवलं आहे. माझ्यावर त्यांनी मोठी जबाबदारी दिली आहे आणि मला ही जबाबदारी पूर्ण पार पाडायचीच आहे. आता काहीही झालं तरी मला त्या काठीचं आणि काठीवाल्या मालकाचं ऐकायचंच आहे. ते जसं म्हणतील तसं मी करणार. कान्हा काठीवाल्या माणसाला भेटायला जातो. तर इथे सरकार सखीचा विचार करत असते आणि परशुराम मीनाक्षी तिथे येतात. परशुराम म्हणतो, मला अपडेट द्यायचे होते. आपली कामगार युनियन ते आता स्ट्राईकवरती जाणार आहेत. आपल्याला धमक्या देत आहेत. त्यांना पगार मिळाला नाही आहे. सखीच्या सहीशिवाय आपल्याला पगार देता येणार नाही. काहीतरी करावं लागेल. सरकार म्हणते, मला हे सगळं सांगू नको आणि एवढं वाटत असेल ना तर जा त्या सखीकडे आणि जा पगारासाठी सही घेऊन ये. परशुराम म्हणतो, मीनाक्षी आहे ना, मीनाक्षीचं सखी सगळं ऐकते. मीनाक्षी जाईल ना सखीकडे आणि एक सही घेऊन येईल. उद्याच जाईल ती. सरकार म्हणते, उद्या नाही आहे, आज जायचं, आत्ता जायचं आणि तिला सांगायचं, हे भिकारडे खेळ आहे ना ते बंद करायचे. माझ्या रेप्युटेशनसाठी हे असले कार्यक्रम करायचे नाही आहेस तू. माझं साम्राज्य उद्ध्वस्त करायचं नाही, नाहीतर महागात पडेल. सांग. परशुराम म्हणतो, ती जाईल, पण मीटिंगचं काय? आपल्याला मीटिंग आहे आता. सरकार म्हणते, मीटिंग कॅन्सल, मला एके ठिकाणी जायचं आहे. सरकार तिथून निघून जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.